नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. सशक्त, उत्साही, श्रद्धावान व निष्कपट असे 100 जरी तरुण मिळाले तरी सर्व जगात क्रांती घडवता येईल. आज आहे 22 सप्टेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 22 सप्टेंबर 1898 रोजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला. गावस्कर यांनी आपल्या पहिल्या 1000 धावांमध्ये 11 कसोटीतील 21 डावात काढल्या होत्या. त्यांनी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले असून त्यापैकी काही पुढील प्रमाणे. सलगपणे 102 कसोटी सामने खेळण्याचा जागतिक विक्रम त्यांनी 1976 साली केला होता. कसोटीत 3 वेळा दोन्ही डावात शतक काढण्याचा विक्रम त्यांनी 1971, 1978, 1969 रोजी केला होता. लागोपाठच्या 3 डावात शतके काढण्याचाही विक्रम त्यांनी 2 वेळा केला आहे. त्यांनी 100हून अधिक धावांच्या 58 भागीदाऱ्या केल्या. प्रथम जाऊन शेवटपर्यंत नाबाद राहण्याचा विक्रम 2दा केला होता. तसेच सोबर्सचा सर्वाधिक 8032 धावांचा विक्रम बॉयकॉट याने 193 डावात तर गावस्कर यांनी 168 डावात मोडला. यातील शेवटचा सामना जेव्हा झाला होता तेव्हा 65 अर्धशतके काढण्याचा आणि एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा चौथ्यांदा काढण्याचा जागतिक विक्रमही त्यांनी केला होता. 80 डावात ब्रॅडमनने केलेल्या 29 शतकांची बरोबरी गावस्कर यांनी 116 धावांमध्ये केली होती. 214 पैकी 191 डावांमध्ये ते सलामीचे फलंदाज म्हणून खेळले व ह्यात एकूण 19 खेळाडूंनी त्यांना साथ दिली होती. 1987 मध्ये 34 कसोटी शतके व 10,000हून जास्त धावा काढणाऱ्या गावस्कर हे एकमेव भारतीय खेळाडू ठरले. 20 सप्टेंबर 1995 रोजी घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना असल्याचा दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. 1995 रोजी श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कमीत कमी 34 जण ठार झाले. यातील बहुसंख्य तमिळ विद्यार्थी होते. 22 सप्टेंबर 1982 रोजी कलावैभव निर्मित जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशीलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला होता. 22 सप्टेंबर 1980 रोजी इराकने इराण पादाक्रांत केले होते. नेपाळ राजपुत्र हेमशमशेर जंग बहादूर राणा यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली. तो दिवस होता 22 सप्टेंबर 1931. तसेच द नॅशनल जिओग्राफिक या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला 1888 मध्ये आजच्याच दिवशी. आजच्याच दिवशी 1660 मध्ये शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड जौहरच्या ताब्यात देण्यात आला होता. 1499 मध्ये बेसलच्या तहादरम्यान स्वित्झर्लंड हे स्वतंत्र राष्ट्र बनले. तो दिवस होता 22 सप्टेंबर. अनंत माने या 5 तपांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक यांचा जन्म 22 सप्टेंबर 1915 रोजी झाला. पिंजरा, लक्ष्मी, सुशीला, आई हे त्यांचे गाजलेले चित्रपट. अनंत आठवणी हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर उर्फ सख्या हरी यांचा जन्म 1909 मध्ये आजच्याच दिवशी झाला. ते एक विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 मध्ये झाला. शिक्षण तज्ज्ञ, बहुजन समाजातील तळमळीचे कार्यकर्ते व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कायदेतज्ञ, सूक्ष्म बुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि इंग्रजी वक्ते VS श्रीनिवास शास्त्री यांचा जन्म 1869 मध्ये 22 सप्टेंबर या दिवशी झाला. इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा जन्म 1791 मध्ये आजच्याच दिवशी झाला. तसेच भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थांचे 9वे व शेवटचे नबाब तसेच सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान यांचे वडील मनसूर अली खान पतौडी यांचे 2011 मध्ये 22 सप्टेंबर या दिवशी निधन झाले. GN जोशी या भावगीत गायक व संगीतकार यांचे निधन 1994 मध्ये आजच्याच दिवशी झाले. HMV या कंपनीत काम करत असताना त्यांनी अनेक नवीन गायकांना संधी देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या होत्या.
बंगाली लेखक शरदेंदू बंडोपाध्याय यांचा स्मृती दिवस म्हणजे 22 सप्टेंबर 1970. बंडोपाध्याय हे एक बंगाली भाषेत लिहिणारे लेखक व कवी होते. यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे 30 मार्च 1899 रोजी झाला होता. त्यांचे BA पर्यंतचे कॉलेज शिक्षण कलकत्ता येथील विद्यासागर महाविद्यालयात झाले. कॉलेजात असतानाच त्यांचा पहिला काव्यसंग्रह म्हणजेच जौनब स्मृती हा 1919 साली झाला. पाटणा शहरात राहून केलेला कायदेशास्त्राचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण वेळ लेखनास वाहून घेतले. त्यांनी व्योमकेश बक्षी या नावाचा डिटेक्टिव्ह नायक असलेल्या व्योमकेश बक्षी यांच्या गुप्तहेर कथा लिहिल्या होत्या. दुर्गा खोटे यांचे निधन 1991 मध्ये 22 सप्टेंबर या दिवशी झाले. हिंदी व मराठी चित्रपटातील त्या अभिनेत्री होत्या. सुमारे 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 300हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या होत्या. 1982 मध्ये मी दुर्गा खोटे हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते. नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक सॉडी यांचे निधन 1956 मध्ये 22 सप्टेंबर या दिवशी झाले. समस्थानिकांच्या अस्तित्वाचा शोध लावल्याबद्दल त्यांना 1921 सालचे रसायनशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. सॉडी यांचा जन्म ईस्टबॉर्न येथे झाला. त्यांचे शिक्षण ईस्टबॉर्न कॉलेज, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ वेल्स आणि मटन कॉलेज येथे झाले. ते ग्लासगो, एम्बर्डीन आणि ऑक्सफर्ड येथील विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. मॅकगिल विद्यापीठात डेमॉन्स्ट्रेटर असताना सॉडी यांनी अर्नेस्ट रदरफर्ड यांच्यासोबत किरणोत्सर्गासंबंधी संशोधन करून किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या विघटनाविषयीचा महत्त्वाचा सिद्धांत मांडला. 1912 मध्ये सॉडी यांनी किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या विघटनमालेच्या अभ्यासावरून असा निष्कर्ष काढला की काही विशिष्ट मूलद्रव्ये 2 वा अधिक स्वरूपात अस्तित्वात असून त्यांचा अणुभार भिन्न असतो, परंतु त्यांचा अणुक्रमांक तोच असून त्यांचे रासायनिक गुणधर्म मात्र साधारणपणे सारखेच असतात. मूलद्रव्यांच्या अशा निरनिराळ्या स्वरूपांना त्यांनी आयसोटोप्स असे नाव दिले. समस्थानिक रासायनिक पद्धतींनी अलग करता येत नाही असे प्रतिपादन त्यांनी केले. 1903 मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे सर विल्यम्स रॅझमी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी रेडियमपासून हेलियम निर्माण होत असल्याचे सिद्ध केले. 1913 मध्ये त्यांनी अल्फा आणि बीटा नियमांचे एकत्रीकरण करून आवर्त सारणीतील गटस्थलांतर नियम मांडला होता. 22 सप्टेंबर 1539 हा स्मृतिदिन आहे गुरु नानक देव यांचा. हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते. गुरु नानक देव यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहोर जवळ तळवंडी येथे 15 एप्रिल 1469 रोजी एका हिंदू कुटुंबात झाला होता. या गावाला आता ननकाना साहेब असे म्हटले जाते. देशभर गुरु नानक यांचा जन्मदिन प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. गुरु नानक लहानपणापासून धार्मिक होते. लहानपणी मौजी बंधनाच्या वेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या. सर्वसामान्यांमध्ये देव आणि धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली. गुरु नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांचा एकात्मतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारत भ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियातील मक्का मदिनाचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते. हे गुरु नानक यांचा स्मृतिदिन म्हणजे 22 सप्टेंबर 1539. हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.